हम्म. जेव्हा सगळं रामायण घडलं तेव्हा रामायण झाल्यानंतर हनुमंतांकडे नारद मुनी गेले आणि नारद महर्षींनी सांगितलं की म्हणे हनुमंता तुला एक गोष्ट कळाली का काय, तर म्हणे उत्कृष्ट राम भक्तांची यादी करायचं चाललंय, जगातल्या सर्वोत्कृष्ट राम भक्तांची यादी करायचं चाललंय म्हणे. तर केली, तर म्हणे काय कोण करतायत, तर म्हणे विभीषण करतायत. होय काय, छान म्हणले, माझं नाव? अहो नाही, मला आश्चर्य वाटलं, म्हणजे तुमचं नावच नाहीये. हनुमंतांना आश्चर्य वाटलं, समस्त त्रिभुवनामध्ये माझ्यासारखा रामभक्त नाही ही मनामध्ये भावना असताना, किंवा पहिलं सोडा, दुसरं सोडा, तिसरं सोडा, हजारावर सुद्धा माझं नाव नाही, म्हणजे माझं काय असं चुकलं. म्हणून त्या रागामध्ये नारद महर्षींना घेऊन महर्षी आणि हनुमान पोचतात रामचंद्र भगवंतांकडे. समोर भगवंतांना नमस्कार करतात, भगवान निघून जातात. सीता मातेकडे तोंड चेहरा पण किशोरी कुमारी अर्थात माता सीता त्यांच्या समोर नमस्कार करून उभारतात. काय झालं म्हणतात सुता, तर म्हणतात, हनुमान म्हणतात काय नाही झालं, वाईट वाटते. कशाचं वाईट वाटते, म्हणतात असं असं विभीषण उत्कृष्ट रामभक्तांची यादी करतात पण त्यात माझं नाव नाही आहे म्हणतात. पहिलं दुसरं तिसरं राहू दे का, पण हजारावर तरी माझं नाव पाहिजे होतं माते, हे कसं नाही. तेव्हा म्हणतात असं झालं का. शय्या घरापासून हात ओढून पुढे नेतात, एका दालनावर मोठ्या आसनावर अशी मोठी भली मोठी रेशमी वही टेळलेली असते, ज्याच्यावर अगदी मोर पिसानं छानपैकी अशी रामभक्तांची यादी केलेली असते. पहिलं पान ओढते त्याच्या पहिल्याच नावामध्ये दिसतंय श्री हनुमान. रामचंद्र भगवंत त्या हनुमंतांना आश्चर्य वाटते, म्हणतात कसं काय, ही इथं माझं नाव तिथं माझं नाव, हे काय प्रश्न काय म्हणतात. अरे म्हणतात तुला हेच लक्षात यायला पाहिजे, ती जी यादी केली ती रामचंद्रांना मानणारे एका रामभक्ताने केलेली आहे. ही जी यादी आहे ही साक्षात रामचंद्र भगवंतांनी केलेली आहे, ज्याच्यात तुझं नाव पहिलं आहे. कुणाच्या यादीत जायला पाहिजे, कुठल्या यादीत असलं पाहिजे हे आपण ठरवायचंय. देवाच्या यादीत बसायचं की मला ह्या भक्तानं त्या भक्तानं त्यानं मला चांगलं मिळेल, हा चांगलं मिळेल, तो चांगलं मिळेल, नाही अर्थ आहे. देवाच्या यादीत आपण घेतो. म्हणून म्हटलं की नाम घेत असताना स्थिरता लागते, किंवा आपल्याला मानसिक स्थिरता पाहिजे, मनामध्ये शांतता पाहिजे, तर आपल्याला भगवंत सोप्या पद्धतीने म्हणजे सरळ कळतं.